बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आज शरद पवार जे आहेत ते या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियांच्या सांत्वन भेटीसाठी येणार आहेत। आपल्यासोबत आमदार संदीप भैया क्षीरसागर आहेत। भैया, आज पवार साहेब येत आहेत, काय नक्की संपूर्ण दौऱ्यामध्ये असणार आहे, कशा पद्धतीत? नाही साहेब, परिवाराला भेटायसाठी येतात ते आणि आल्यानंतर साहेब मला वाटतं मीडियासमोर बोलतीलच काय बोलायचं आहे तिथे। खरं तर सभागृहात देखील मोठ्या प्रमाणात काल चर्चा झाली, परवा चर्चा झाली आणि मुख्यमंत्र्यांनी देखील त्यावरती निवेदन केलेलं आहे। पण आरोपी जे आहेत ते अटकेत नाहीत, विशेषतः वाल्मिक कराड जे आहेत त्यांच्या अटकेबाबत मोठा चर्चा सुरू आहे। काय एकंदरीत मागणी असणार आहे ओव्हरऑल? काय बघा, सभागृहामध्ये सगळ्याच पक्षाचे जे पण आमदार आहेत, ही जी घटना झाली ही खूप दुःखद घटना झाली आणि पहिल्यांदा सभागृहामध्ये एका विषयावरती सर्वच पक्षाचे लोक म्हणजे सरकारमध्ये असलेले आमदार सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी झाले आणि त्याचा निषेध नोंदवलेला आहे। पण जिल्ह्यामध्ये आता असे अटक जो आहे, एक तर 302 मध्ये कट कारस्थान जे वाल्मिक कराडनी जे केलेलं आहे त्याच्यावरती एक तर त्याचं नाव येणं आणि त्याला अटक होणं ही जिल्ह्याची मागणी आहे। SIT सुद्धा नेमलेली आहे, पण मग त्याला 3 ते 6 महिने इतका कालावधी दिलेला आहे, तो कालावधी कितपत योग्य आहे, काय वाटतंय? नाही, मुख्यमंत्री साहेबांनी काल सभागृहामध्ये बोलताना सगळ्यांना सांगितलं तिथं की या प्रकरणाची पूर्णपणे चौकशी होणार आहे आणि जाहीरपणे त्यांनी सांगितलं आम्ही विरोधी बाकावर आहेत आणि त्यांनी सरकारमध्ये जी काही भूमिका घेतली त्यांनी पण ती स्पष्टपणे त्यांनी सांगितलेली आहे। पण आता फक्त लोकांमध्ये एवढं की अटक लवकर झाली पाहिजे। 302 मध्ये कट कारस्थान जे मोबाईल रेकॉर्ड जे आहे CDR हे जर काढलं की 2 मिनिटात लक्षात येईल। आणि आज मी लोकांना आल्यानंतर जे काही चर्चा लोकांशी करतोय की लोकांमध्ये एक तर लोक असे बोलायला पण घाबरतात, पण मनात रागसुद्धा आहे, रोषसुद्धा आहे। आणि ह्या 2 ते 3 दिवसामध्ये आम्ही एक आंदोलन म्हणजे लोकांची मागणी आहे की आपण शांतपणे आंदोलन काढून सर्व पक्षाचे लोक आम्ही बैठक बोलवणार आहेत, तिथं सर्व सहभागी करून एक आंदोलन आम्ही निवेदन देणार की पटकन अटक त्याला झाली पाहिजे। पण मग दहशत आहे म्हणून ही अटक होत नाही आहे, प्रशासनावर पण दहशत आहे, SPंना निलंबित केलं गेलं, बदली केली SPंची। हे बघा, एक खंडणीच्या गुन्ह्यामध्ये तर नाव आहेच, मग आता 8-10 दिवस झाले अटक का होत नाही हा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे ना। आणि हा काही एका समाजाचा विषय नाही आहे, सर्वच समाजाच्या लोकांमध्ये जी काही प्रकार घडला, जो वस्तुस्थिती सभागृहामध्ये म्हणजे धस अण्णांनी मांडली, आव्हाड साहेबांनी मांडली, काँग्रेसच्या पटोळे साहेबांनी मांडली, जी काही सगळ्यांनी मांडली किंवा सरकारमधल्या असलेल्या भाजपच्या आमदारांनी मांडली, ही वस्तुस्थिती सगळ्या महाराष्ट्राने बघितली आहे ना तिथे। म्हणून न्याय आमचं फक्त त्याला अटक होणं ही जिल्ह्याचं नजर त्याच्यावरती सर्वांवरती आहे। मुख्यमंत्र्यांकडे प्रमुख मागणी काय आहे? 302 जो झालेला आहे त्या 302 मध्ये कट कारस्थान म्हणजे मास्टर माइंड हा वाल्मिक कराड आहे, एक ते नाव आलं पाहिजे आणि त्याला अटक झाली पाहिजे, एवढीच आमची सगळ्यांची मागणी आहे। आपण पाहतोय आज शरद पवार जे आहेत ते काही वेळात येतात आणि वाल्मिक कराड यांना अटक जी आहे ती तात्काळ झाली पाहिजे आणि 302च्या गुन्ह्यामध्ये त्यांचा सहभाग जो आहे किंवा त्यांना आरोपी केलं पाहिजे, अशी प्रमुख मागणी या ठिकाणी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर करताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामन अभिजित पिसेसह सागर सुरवसे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।